यानंतर आपल्या संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख जे आहेत रमेश तुमच्या मिसेस चौका गणातून पंचायत समितीच्या गणातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। आज प्रचार कार्यालयाचा शुभारंभ पण झाला आहे, काय सांगाल त्याबद्दल? आज चौका पंचायत समिती गणाचं कार्यालयाचं उद्घाटन पैठण नगरीचे युवा नेते आदरणीय इलाज बापू भुमरे, जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष रमेश भाऊ पवार, गणेश पाटील दहीहंडे, नवपुते काका, मनोज भाऊ शेजूळ यांनी आजच आमच्या शिवसेने पक्षामध्ये प्रवेश केला आणि आमच्या मिसेस अर्चना शंकर बहुमाने या शिवसेनेकडून पंचायत समिती गणामध्ये उमेदवार म्हणून फिरत आहे। तुम्ही आता प्रचारानिमित्त गणामध्ये फिरताय, काय समस्या जाणवल्या तुम्हाला? समस्या या ठिकाणी लाईटची समस्या फार मोठी आहे, पाण्याची अवस्था, रस्ते, ड्रेनेज हे कामं अपूर्ण आहे। कोणते मुद्दे घेऊन तुम्ही निवडणुकीला सामोरे जात आहे? शेतकऱ्याचे जे मुद्दे आहे, शेतकऱ्याच्या मालाला शेती आहे, हमी भाव भेटला पाहिजे, शेतकऱ्याला 24 तास लाईट भेटली पाहिजे आणि पाणी आणि रस्ता। बाकी शेतकऱ्याला सरकारकडून काही नको, पण ह्या चार योजना हे त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे। तुम्ही आता पक्षामध्ये केव्हापासून कार्यरत आहे? मी पहिलं भारतीय जनता पार्टीमध्ये 15 वर्षापासून या भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी त्यांचं मोठ्या प्रमाणात काम केलं। मी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि शेतकरी कुटुंबाचा असल्यामुळं मी प्रत्येक ठिकाणी काम करीत आलो। मी मागचे 5 वर्ष या चौका ग्रामपंचायत सदस्य होतो, मागच्या 1 वर्ष उपसरपंच होतो। त्यामुळे मी या भागामध्ये माझी आवड सामाजिक कार्यकर्ता प्रत्येकाच्या दुःखासुखात मी उभा राहतो, म्हणून ही जनता आज माझ्या पाठीमागे। पक्ष बदलण्याचं कारण काय? पक्ष बदलण्याचं कारण काय? मी मागच्या 1 वर्षापासून पंचायत समिती गणामध्ये तयारी करीत होतो। उमेदवारी जेव्हा ही जागा सुटली महिलाची, तेव्हापासून मी या भागात मीडियाच्याद्वारे माझ्या पोस्टर, लोकांच्या भेटीगाठी मी चालू केलेल्या होत्या। मी आदरणीय राजस्थानचे राज्यपाल नाना यांच्यासुद्धा कानावर टाकलं होतं। या फुलंब्रीचे आमदार अनुराधाताई चव्हाण, जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष सुहास भाऊ आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवतजी कराड साहेब त्यांच्या नव्हे तर सर्व पार्टीला माहीत होतं पंचायत समिती गणामधून आमची पत्नी सौ अर्चना शंकर बहुमाने लढणारी। मी वारंवार मागणी करीत होतो, वारंवार मीडियावर माझे पोस्टर टाकीत होतो, परंतु या ठिकाणी आमचे बी फॉर्म आमदार ताईकडे असताना सुद्धा त्या ठिकाणी आम्हाला बी फॉर्म भेटलेला नाही। मंत्री असेल, जिल्हाध्यक्ष असेल, या सर्वांनी माझी शिफारस या ठिकाणी केली होती आणि आमचे नावं संभाजीनगर नाही तर वरतून डिक्लेअर झालेली होती। पण मग हे षडयंत्र कुणाचं? हे षडयंत्र शेवटच्या आता 1 तासामध्ये त्या ठिकाणी काही गडबड झाली आणि त्या गडबडीमध्ये येऊन आमचे नावं वगळण्यात आले। आता तुम्ही प्रचारानिमित्त फिरताय, कसा प्रतिसाद कसा मिळतोय? हा जो पंचायत समिती गण आहे हा मोठ्या प्रमाणात माझा मित्रपरिवार, माझे पाहुणे, पहिले माझे संबंध, त्यामुळे मला या ठिकाणी चांगलं वाटतंय।
लोक माझ्या पाठीमागे आहेत. या निमित्ताने मतदार बंधूंना काय आव्हान करणार? तुम्हाला सांगितलं मतदारांना माहिती आहे, मतदारांना लोकांना का हा माणूस पहिल्यापासून भारतीय जनता पार्टीचं काम करीत होता. एक हाडाचा कार्यकर्ता आहे आणि ते मला नक्कीच साथ. आपलं नाव? माझं नाव शंकर दादराव भोंगणे, माझे उपसरपंच.